हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? तर आज मी तुमच्यासोबत एक युनिक रेसिपी शेअर करणार आहे, जे आत्तापर्यंत कोणी बनवली नाही आहे. आणि आमच्याकडे खानदेशमध्ये इथे अशीच भाजी बनवतात. तर इथे ना सर्वात आधी बेसन घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे आणि थोडेसे हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अच्छा, आता तुम्ही विचार कराल बनवता काय नेमकं? शेवभाजी. अच्छा, शेवभाजी तर मग त्याला शेव लागतात ना. तुम्ही घरी कधी शेव बनवलेत बेसननी? आमच्याकडे तर अशीच शेवभाजी बनवता. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून घेऊ. घरी शेव नसले तर कशी शेवभाजी बनवायची, तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की याचा असा गोळा तयार झालेला आहे. तर यावर आपण थोडंसं ना तेल टाकायचं आहे आणि याचा एक असा छानसा उंडा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला जो उंडा आहे, गोळा कसा झालेला आहे. याच्यामध्ये बराबर तुम्ही पाणी टाकायचं आहे, असा गोळा व्हायाकरता. आता आपण याला गोल आकार देऊन द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला जास्त पतला पण नाही आहे तो गोळा. तर इथे आपला जो गोळा आहे तो तयार झालेला आहे. आता आपण याचे शेव बनवायचे. आता याचे शेव कसे बनवायचे हेच विचार करताय ना? तर चला सांगते. आता तुमच्याकडे अशी चाळणी तर असेलच किंवा अशी प्लेट तर असेलच. तर त्याच्यापासून आपण शेव बनवणार आहे आज. आता तुम्ही विचार करत असाल पाणी काय लागेल? सांगते. इथे आपण पाणी घ्यायचं आहे, त्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि या पाण्याला चांगलं उकळी येऊ द्यायची. या पाणीमध्ये नेमकं करायचं काय? या पाणीमध्ये आपण शेव बनवणार आहोत. हो, पाणीमध्ये उकळून आज आपण शेव बनवणार आहोत. हे आजपर्यंत कोणी बनवलंही नाही आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर तुम्ही बघू शकता की आपण तशा चाळणीने इथे शेव पाडत आहोत. जर तुमच्याकडे झारा असेल गोल आकाराचा, तर त्यापासूनही तुम्ही शेव पाडू शकता. तुम्ही बघू शकता की आपले शेव छान पद्धतीने पडत आहे पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये त्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. तर चला आता आपण फटाफट जे आपले शेव आहे ते पाडून घेऊ. अच्छा, हे जे आहे ना ते खूप चिकट होतं, तर त्यामुळे साईडला थोडं पाणी ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये हात घालून आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही बघू शकता की किती चिकट झालेले आहेत ते. तर त्यानंतर मी इथे चमचा घेऊन केलेलं होतं नंतरून. तर चला आता आपण फटाफट जे आपले शेव पाडून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता याला पाण्यामध्ये आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे. आता आपण पेस्ट आपली भाजीची सुरुवात करायकरता इथे आपण कांदा, थोडासा खोबरं, टमाटर, लसूण घेऊन घेतलेला आहे. त्याला आपण आता तव्यावर भाजू. तर इथे आपण कांद्याला चांगलं तव्यावर भाजून घ्यायचं आहे. याला चांगलं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपण तव्यावर भुजायचं आहे. आणि इथे आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याला चांगलं होऊ द्यायचं. आणि तुम्ही बघू शकता की आपला जो कांद्याचा जो रंग आहे तो कसा चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण कांद्याला साईडमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे खोबरं भुजायला टाकायचं आहे. आता खोबऱ्याला पण जास्त जाळायचं नाही आहे, थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे फक्त. जास्त काळं नाही होऊ द्यायचं आहे, मतलब जास्त जाळायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता की आपलं खोबरं पण छान पद्धतीने झालेलं आहे. तर त्याला आपण आता साईडमध्ये काढून घ्यायचं आहे. तर चला आता याला आपण साईडमध्ये काढून घेऊ. त्यानंतर इथे आपण जे टमाटर आहे तेही इथे भुजायला ठेवलेलं आहे आणि यालाही जास्त जाळायचं नाही आहे. तर इथेही आपलं टमाटर भुजून झालेलं आहे. त्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे. इथे मी 2 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे जो आपण कांदा, टमाटर, खोबरं ते भुजून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये टाकायचं आहे. त्याची पेस्ट आपण तयार करून घेतलेली होती आणि ते आपण तेलामध्ये टाकायची आहे. आता या पेस्टला चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे.
तर या पेस्टला चांगलं आपण तेलामध्ये होऊ दिल्यानंतर इथे धना पावडर आपण 1 चमचा टाकायची आहे. इथे 2 चमचे आपण लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर इथे आपण गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा आणि याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि या पेस्टला चांगलं आपण तेलामध्ये 2-3 मिनटाकरता होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये क्वांटिटी अनुसार आपण पाणी टाकायचं. जर तुम्हाला खूप पतली हवी असेल भाजी तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता किंवा तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही कमी पाणी टाकू शकता. तर एवढी घट्ट तर कोणीच हे करणार नाही. तर इथे आपण थोडंसं इथे पाणी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला आपण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. चांगलं याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे आता थोडंसं पाणी. आता इथे मीडियम कप मी घेतलेलं आहे पाणी, म्हणजेच मीडियम कप 2 मीडियम कप जे असतं आपले चहा प्यायचे तितकं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. याला जास्त पतली नाही होऊ दिली, म्हणजे मीडियम होऊ दिलेली आहे. आता याला आपण चांगलं होऊ द्यायचं आहे. इथे आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मी इथे अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण आम्हाला थोडी पतली हवी होती आणि तुम्ही बघू शकता की त्याचा रस्सा खूप कमी झालेला आहे, त्यामुळेही मी इथे पाणी टाकलेलं आहे. तर आता आपला जे शेव होते ते आपण इथे टाकायचे. जे आपण शेव पाण्यामध्ये उकळून घेतलेले होते ते यामध्ये आपण इथे टाकायचे. तर चला आपण जे शेव आहे ते यामध्ये टाकून घेऊ. आणि त्यातलं जे पाणी आहे थोडंसं उरलेलं तेही आपण यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण या भाजीला चांगलं होऊ द्यायचं आहे. 2-3 मिनटाकरता गॅसवर त्याला हाय फ्लेमवर होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपली भाजी जी आहे ती किती छान पद्धतीने झालेली आहे. आता इथे आपण चांगली भाजीला उकळी येऊ दिलेली आहे आणि आपली भाजी जी ती तयार झालेली आहे. आता मला हे सांगा की तुमच्याकडे अशी शेव पाण्यामध्ये उकळून अशी भाजी कोणी बनवतं का? आणि जर बनवतं तर कशी बनवतात ते नक्कीच कॉमेंट करा. आणि बिलकुल आपली रेस्टॉरंट स्टाईलची भाजी तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि भरपूर प्रेम द्या आणि कॉमेंट नक्कीच करा की कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. लव यू.